हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. शुभ सकाळ सगळ्यांना. आपली सकाळ झालेली आहे आणि आज लेट झाले, 7 वाजलेत. कारण आज शनिवार सकाळ आरामात 7चा टाईम ठरलेला जिमला पोहोचायचा. म्हणजे सगळ्यांनी ठरवलेला की 7 वाजता जिमला यायचा. मला इथं 7 वाजलेत. अजून केळी घ्यायचे आहेत, प्री वर्कआउट घ्यायचं आहे आणि मग जायचं आहे. अजून 10-15 मिनटं तरी जातील. आणि बाहेरचं वातावरण आज नो पाऊस आज पण. अरे यार कुठं, हां नो पाऊस, मोकळा मोकळा आहे सगळा आज. फक्त रात्री पाऊस पडला. म्हणजे मी रात्री बाथरूमला उठलेलो तेव्हा पाऊस पडत होता. मला वाटलं आता परत चालू केला, थोडा पडला आय थिंक वाटतं आणि गेला परत. कारण रस्ते वगैरे सुटलेत आणि जोरात पडत होता. मला वाटलं केला सुरू होता आणि थंडी एवढी लागत होती ना खतरनाक. रात्री अंगावर घेतलं आणि परत झोपलं मी गप. खतरनाक थंडी लागत होती रात्री. चलो केळी आणि प्री वर्कआउट घेऊ आपला नेहमीप्रमाणे. केळी खातो मस्त आता आणि आपल्याला संध्याकाळी निघायचं मस्त ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला. आय थिंक ती आज असणार आहे सासवडला वस्तीला. काल आम्हाला चांगला चान्स होता की ती पुण्यात वस्तीला होती आणि आमच्या मित्राच्या इथं वस्तीला होती. आमचा मित्र राहतो तिथंच वस्तीला होती. तो दर्शन लगेच मिळाला असता. पण हे सगळे जॉबला गेल्यामुळे त्यांना अचानक सुट्टी वगैरे किंवा हाफ डे वगैरे भेटणार नाही. कालचा प्लॅन कॅन्सल झाला, मग आज बनवला. मग अजून एक तास पुढे जावं लागेल. मग आज संध्याकाळी निघायचं आहे 6-6:30 नंतर. कार आहे, कारने जायचं आहे. ते पाहिजे तर थांबणार आहेत, पण मी किती रात्री उशीर झाला तरी मी परत लेट म्हणजे येणार आहे मी घरी परत. कारण आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी खेळायला जायचं आहे, असा विषय आहे. तरी पण जाणार मी देवाचं दर्शन घ्यायला. कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती. इच्छा म्हणजे मला वारीला पण जायचं आहे. तो मग पुढच्या वर्षी वारीचा प्लॅन करू. पण आता सध्या पाया तर पडून येऊ, कारण खूप गर्दी असते पाया पडायला. म्हणजे सगळ्या लोकांची इच्छा असते यार. आपली इच्छा असते म्हणजे सगळ्यांची इच्छा असते. सगळे येतात माऊलींचं दर्शन घ्यायला. सो बघू आज कसं काय होतं आहे. आणि आजचा प्लॅन कसा राहील माहिती आहे काय? रुटीनचा ब्लॉग आय थिंक वेगळा राहील. जर हा ब्लॉग 10-12 मिनटाचा झाला, 11-12 मिनटाचा झाला तर हा वेगळा राहील आणि तो ब्लॉग वेगळा शूट करेन. कारण मग जाम मोठा ब्लॉग होईल. कारण 20-25 मिनटाचा ब्लॉग झाला की बघायला पण कंटाळा येतो, तेवढ्यात मजा येत नाही. मध्ये 2 पार्टमध्ये करेन मी. आधी हा ब्लॉग कसा होतो बघूया. आज मी जिममध्ये शूट करायचं ट्राय करीन. गर्दी कमी असेल, जास्त लोक नसतील आणि जर म्युझिक वगैरे बंद असेल तर लोक गेल्यावरती म्युझिक आपल्याला बंद करता येईल. बघू, ट्राय करू काहीतरी जिममध्ये. आज काय मारायचं आहे, बॅक बायसेप आहे. आज मेन डेडलिफ्ट मारायची आहे. नंतर बघू ॲप्स पण मारायचे आहेत. आज सॅटर्डे ना, आरामात सगळा. आज जिममध्ये लेट झालं तरी काही विषय नाही. प्री वर्कआउट घेतो आहे आता. चिअर्स. एका घोटात गेला पाहिजे, एका घोटात. बघू एका घोटात जातोय काय. आंबट गेला एका घोटात. हा चलो निघू आता. प्री वर्कआउट गेला पोटात. म्हणजे याचा असर एक 10 ते 15 मिनटात चालू होतो. म्हणजे 10 ते 15 मिनटात जर तुम्ही इथंच बसलात तर इथेच आडू यावाल. डायरेक्ट मुंग्या बिंग्याला बॉडी गरम व्हायला सुरुवात होईल लगेच. त्याच्या आधी आपण जिमला पोचू. चला. आय थिंक कोण अजून आला नाही जिमला. कोण ना आले कोणाचे, आपणच पहिले जाऊ बहुतेक. सो मी आज रिस्क घेऊन जातो आहे. रेनकोट नाही घेतला. पावसाचं वातावरण काय अजिबात दिसत नाही. तरी पण बघू. पण रेनकोट नाही नेत, कारण तू मला घालायचं सोडा, न्यायला पण कंटाळा येतो. मागच बोललो मी. वाईट आहे तर ते रेनकोट न्यायला. रेनकोट न्या, घाला, काढा, परत घडी मारून ठेवा. तिथं कुठेतरी एका साईडला नीट ठेवा, नाही तर बाकीच्यांच्या पण गोष्टी दिसतील. सगळ्या गोष्टी असतात राव. त्यापेक्षा नीटच नाही.
वातावरणात राईडला वगैरे जायला काय मजा येईल यार. असं कुठंतरी मस्त ट्रेकिंगला किंवा कुठंतरी असं जंगलात वगैरे छान मजा येईल. वातावरण एक नंबर. असं पाऊस वगैरे नसला की वातावरण एक नंबर असतं. असं पाऊस वगैरे नसला ना, शांत असलं एकदम, असं फिरायला वगैरे कुठंतरी जायचा प्लॅन करायला लागेल, मजा येईल. फक्त पाऊस नको. तो काहीतरी प्लॅन करू याच्यासोबतच. आज भेटायचं आहे ना संध्याकाळी, त्याच्यात करू मस्त प्लॅन. सो गाईज, आम्ही आलो आहे जिमला. आज आहे बॅक बायसेप. दादा येत आहे. चलो वर्कआउट चालू करू. सो आता आमची चालली आहे डेडलिफ्ट. पहिला सेट झाला आहे. आता याच्यात अजून प्लेट ॲड करतो. ही किती आहे? 15 आणि 10 म्हणजे 25. 50ची डेडलिफ्ट मारली. आता त्यात आपण ॲड करू आता 20-20. चलो चलो प्लेट ॲड करतो आहे. हां हां, टोटल वेट झाला आहे 90ची डेडलिफ्ट. चलो पहिला मारेल दादाचाच लुक बघा, प्रॉपर कोळी. पुढे चालू केलेस? हां, शूटिंग पण चालू आहे आमची. चलो दादा पहिला सेट मारतोय हेवी. बघू, बेल्ट घाल ना. बेल्ट ना घातलास. वेट मारताना जरा बेल्ट वगैरे इज कंपल्सरी, नाहीतर इंजुरी येऊ शकते. बेल्ट घाला हेवी वेट मारताना. आज जरा दादा वेगळाच लुकमध्ये आला आहे, प्रॉपर एकदम. आज शनिवार ना, सगळ्या आरामात गोष्टी आहेत, एकदम चिल्ड. आणि आज दुपारचा प्लॅन आहे की मसाजला जायचं आहे वर्कआउट झाल्यानंतर, प्रॉपर एकदम. आणि आम्ही आता चौघच आहोत जिममध्ये. काका आहेत, नंतर हा एक बाई आहे. बाई फुल वेट लॉसवर आहे. बघूया किती वेट लॉस करतो. चलो लेट्स स्टार्ट. मला पण सेम वेट मारायचा आहे. बघूया जातोय काय, कारण मागच्या वेळी मारलेला मी. अप कडक 1 कडक 2. जाऊ दे मागं. सही. 3 गेलेत, 3 रेप माझ्या. बघा किती जातात. कडक गेलेत एकदम. मारायची मजा होते, पण चुकून मोडला बिडला ना मग आपलं मोटिवेशन खतम होईल. बाय मोठी आपली बॉडी कशी बनेल? बॉडी कशी बनेल हो? नाही केला त्याला बोललो मार आरामात. आणि इझी मारला, एवढा काय नाही, इझी मारला. पहिला 10चा मारलास, 10-20चा मारलास. नंतर परत आपण किती 15 ॲड केला ना. 50चा 1 मारला, नाही 2 मारलीस. आणि नंतर हा आल्यानंतर तू 3 मारलीस. इझिली ते पण मारला. म्हणजे नाही ना करत होता तो. 20वरनं डायरेक्ट 50. 20वरनं डायरेक्ट 50. तुझ्यात आहे, ताकद आहे, पण तू मारत नाही, असा विषय आहे. चलो आता मी मारतो डेडलिफ्ट. बघू अटेम्प्ट किती जाते. पहिला बेल्ट कंपल्सरी, कारण हेवी मारते. ब्लॉग आहे ना, दादानी 3 मारले. उचललेत. हां, माझ्या खूप किती जातात, कारण माझे कमी जातील. दादानी माझ्या फरक आहे. चलो चलो जी, स्टार्ट. 1 2 3 अप. कडक. 1 more. कडक. 1 more. एक नंबर भाई. 3 खतरनाक. काम भारी झालंय आज. काय वाटतंय तुला? 3 मारले वाटतंय बॉडीकडे बघून मला 3 90चे 3. दादाची बॉडी बघा, माझी बॉडी बघा, तरी आमचे दोघांचे सेम जातात. चलो आता पुढचा काय? बॅक. आता डेडलिफ्ट झाली, बॅक मारू आता. आज टाईम आहे. जिम आपली आहे बाय. जिममध्ये कोण नाही, आम्ही 3घच आहोत. जिम पूर्ण खाली. हां काका आहे ते, काका आपलेच आहेत, काय विषय नाही. आणि म्युझिक बंद केलं डायरेक्ट ब्लॉगसाठी. त्यांचा तुम्ही याचा एज बघून सांगा किती असेल.
फिटनेस बघा आणि एज बघा किती असेल, अंदाज सांगा किती एज असेल. बाबा त्यांचं जॉब रिटायर वगैरे आहेत ते, आणि दररोज सकाळी 5:30 वाजता येतात, 5:30 6:30 5 वाजता सकाळी उठतात. मेन म्हणजे फिटनेस बाय प्रॉपर आहे त्यांचा. चलो आता बॅक मारू, काहीतरी बॅकमध्ये व्हेरिएशन मारू. आणि मेन म्हणजे डेडली वगैरे मारून झाली, पण आता या प्लेटी वगैरे काढायला काढता येतात. प्लेटी टाकायला आणि काढायला मेन गोष्ट तीच आहे. प्लेटी टाकतानाच मेन वर्कआउट होतो, काढताना आणि टाकताना ज्या मोठं गोष्ट आहे प्लेटी टाकणं काढणं. बॅक वर्कआउट चालू करतो आता. बेंट ओवर रो, डेडलिफ्ट झाले मजबूत आणि जाणवायला पण लागले. आता बेंट ओवर रो चालू केलं आहे, बॅक वर्कआउट. पहिला दादा मारतो आहे, दादाची प्लेट टाकलेली आहे. दादा म्हणजे 20 आणि 12चा 20 किलो, टोटल 40 किलो. चलो कडक. पहिला सेट आहे, अजून 3 बाकी आहेत. म्हणजे अजून प्लेटी वजन वाढत जाऊ. मी मारते आता. तू किती मारलेस? मी 15. बघू माझी. ठीक आहे. वेळ जास्त ना, तास आहे. खाली जा जरा. कडक. 17 गेले. हटली बंद कर. चलो वर्कआउट वगैरे झालं आहे मस्त. आज फुल फाळले, म्हणजे एवढा बेकार वर्कआउट केला आहे. फाळू वर्कआउट. आता चाललो आहे घरी. भूक लागले. सकाळी काय खाऊन येतो येताना? सकाळी 2 केळी. हां 2 केळी मी प्री वर्कआउट असतो. आणि मध्ये मी 2 केळी असतात. झालं ती जिरली. आता लागले भूक. चलो आज प्लॅन आहे संध्याकाळी किंवा दुपारी माशाला जायचं. आता जाऊ घरी वगैरे. तो जाणार आहे बाहेर. मग थोडा लेट तो आल्यावर घरी, मग आम्ही निघू. भेटू संध्याकाळी. चलो बाय. काय चिकन घेते? चिकन घेतो पुढे घेतो. चालेल जाऊ घरी. चला भेटू नंतर. आलो आहे घरी. आता वाजलेत 11 वाजून गेलेत. आणि मी गेलेलो किती 6:15ला. म्हणजे 7:15 आणि 11 4 तास वर्कआउट. सॉरी 3 तास वर्कआउट झाला. 3 तास. जरा टाईमपास पण केला, मजा केली, वर्कआउट केला, व्हिडिओ काढल्या. सगळं आज चिलमध्ये. आज काही विषय नव्हता. आणि आमचा रेकॉर्ड आहे 12 वाजेपर्यंत, म्हणजे 7 ते 12 एवढा रेकॉर्ड आहे. अजून रेकॉर्ड कोणी तोडला नाही एवढा. सो चला आता मस्त आपला प्रोटीन शेक घेतो आता. आज भाई वर्कआउट एवढा खतरनाक झाला आहे ना, म्हणजे प्रत्येक मसल असा जाणवतं आहे बाबा आज वर्कआउट मारला आहे मजबूत. एका गोटात गेला पाहिजे, एका गोटात. बघू जातोय काय. म्हणजे एका गोटात म्हणजे तोंडाला लावला की काढायचा नाही संपल्याशिवाय. बरा वाटला. जाम भूक लागलेली. म्हणजे कधी गेलो मी 7:15ला गेलो आहे. 7ला केळी खाल्ली. तेव्हापासून वर्कआउट करतो आम्ही. चालू आहे 11 वाजता. 11:15ला मी आलो घरी. 2 केळी आणि प्री वर्कआउटवर. मजा येते असं सोबत कोण असला ना की वर्कआउटला मजा येते. आणि कधी वाजतात काय समजत नाही. जिमला मित्र वगैरे असले ना कधी टाईम निघून जातो समजत नाही. आज रेनकोट पण नव्हता नेला. जर रेनकोट कधी कसा होतं माहिती आहे, पावसाचा कसा आहे माहिती आहे, जर रेनकोट नेला तर पाऊसच नसतो. आणि जर रेनकोट घेऊन नसला गेलात तर मुद्दाम पाऊस येणार. तसाच छत्रीच्या बाबतीत मग तसं आहे.
आपल्याला माहिती आहे बाबा वातावरण आज पावसाचं नाही. छत्री नको, कशाला छत्री उगाच हातात वाजा, मग छत्री नाही घेऊन जायत आणि पाऊस येतोच छत्री नसल्यावर. प्रोटीन शेक घेऊन झाला आहे, आता मस्त आंघोळ करू. नुसता घामाने भिजला आहे. जर तुम्ही जिमला जाताय, जाताना सुके जाताय, पण येताना तुम्ही भिजून आलाच पाहिजे जिममधून, तर जिममध्ये जाऊन फायदा आहे, नाहीतर काय फायदा नाही. भिजलाय नुसता. चला आंघोळ करू. आंघोळ वगैरे झाले मस्त, एक नंबर वाटला आंघोळ करून. नाही तर अंग असं चिकट झालेलं नुसता घामाने. आता ओट्स करा येऊ. हे बघा, काल तांदूळ टाकलेले संपले, आता परत नवीन टाकू. आज परत बघूया संपतात काय त्यांचे, बघूया संपवतील काय. खातात संपवतात, ह्याच्यापेक्षा कधी कधी जास्त टाकतो तरी संपवतात ते. फक्त असे ना खाली वगैरे पडले तरी ते खातात. फक्त ते खाली बिल्डिंगच्या खाली नको जायला, मग वाट लागते. का ते सगळे वाया जातात ना. तिथं खाली पडले तरी खातात ते, काय विषय नाही. ओट्स बनवू आता. ओट्स रेडी झालेले आहेत. ओट्स खातोय मस्त आता गरमागरम. A few moments later. सो मस्त मसाज करायला गेलो, मसाज करून आलो. अवतार बघा सगळा तेलकट झालाय. सर त्याला ना आंघोळ गेली नुसती, पण मसाज करून एवढा भारी वाटतो ना, एक नंबर. बॉडी पूर्ण फ्री झाली. मगाशी गेलेलो, जरा घाईत गेलेलो. तो व्लॉग काय शूट करताना आला, मगाशी जाताना जाम घाईत गेलो आणि आता आलोय घरी. चला, फक्त पनीर आहे आणि दही आहे आणि प्रोटीन शेक. मस्त आंघोळी केली आता आणि पटकन निघायचं आहे. उशीर झाला आहे, ते आलेत अर्ध्यात. ते इथं पोचेपर्यंत मला निघावं लागेल, नाहीतर जाम शिव्या खाईन मी. सो निघतो आता आणि मस्त रेडी वगैरे झालो आहे. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. हीच व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे पुढं, फक्त दुसऱ्या पार्टमध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.